या स्पर्धेचा आनंद घेत असताना परेश ठाकूर, योगेश पाटील, सनी कडू, पिंट्या भगत, राजेश मात्रे, सचिन कांबळे, प्रवीण भगत, ऋषी भगत यांच्या माध्यमातून ओमकार तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. थँक्यू. गोटिवली 11 गोटिवली विपक्ष पृथ्वी 11 धाकटी डहाणू हा खरं सामना आता प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चला लगेचच प्रीतम बारी आपले ओपनिंग ब्लास्टर मैदानाकडे पाठवा आणि ऑफिशियल पंच आपण देखील मैदानात ताबा घ्या. आजच्या रात्रीमधला हा तिसरा सामना असेल. बिग फाईट दोन टीमच्या दरम्यान. पृथ्वी 11 धाकटी डहाणू हा संघ आपण पाहता आणि एका बाजूने गोटिवली 11 गोटिवली. भरपूर लांबचा प्रवास पूर्ण करून आपण पाहिला धाकटी डहाणू हा संघ मात्र इथे पोहोचलाय. रेल्वेने पनवेलपर्यंत आले, तिथून मात्र ओला कॅब करत मात्र या मैदानात आले आणि आज मात्र एका मोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ आपण सहभागी होताना पाहत आहे. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा लढतीसाठी. गोटिवली 11 गोटिवली विपक्ष मैदानामध्ये आपण पाहत आहे. पृथ्वी 11 धाकटी डहाणू हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आपण पाहत आहोत आदेशपोट शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खरं तर आपण पाहत आहे प्रत्येक जण, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक मान्यवर इथे आल्यानंतर आपण पाहता या स्पर्धेच्या प्रेमात पडलाय. असं चांगलं आयोजन आणि नियोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय. मैदानाचा जर उल्लेख केला तर रायगडमधील सर्वोत्कृष्ट क्रीडांगण पण या मैदानाकडे पाहिलं जाईल. लेदरचं हे ग्राउंड आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान ज्या पद्धतीनं असं तसं हे क्रीडांगण. आणि बघा जशी जशी मध्यरात्र होईल ड्यू फॅक्टर या ठिकाणी नक्कीच फिल्डिंग टीमला त्याचा फायदा होईल. ओलसर आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळेल. गवतावरती पडलेले दवबिंदू, त्यामुळे आपण पाहता थोडासा दमटपणा, मॉइश्चर तुम्हाला विकेटवरती किंवा आउटफील्डवरती पाहायला मिळेल. त्याचा फायदा या सामन्यांमध्ये येणाऱ्या खरं प्रत्येक मॅचमध्ये फिल्डिंग टीमला पाहायला मिळेल. परंतु बॅटिंग करत असताना ही विकेट आपण पाहिलं तर बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे, ज्यावरती धावांचा ओघ देखील वाढताना पाहायला मिळाला, ज्यावरती मोठे फटके देखील बॉलर्सच्या अगेन्स्ट येताना पाहायला मिळाले. तर सलामीवीर खेळाडू स्ट्रायकिंग एंडला असेल मयूर आणि त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू विनीत. मयूर आणि विनीत हे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. समोर मयूरला आपण पाहता, त्याच्या बरोबरीने विनीत. हे दोन्ही खेळाडू आज रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवा नोडमधील शिवाजीनगर आपण नगरीमध्ये आहोत. अटल सेतूच्या अगदी जवळच ज्या ठिकाणी एक्झिट आहे उलवा नोडचं, त्याच्या अगदी बाजूला असलेले क्रीडांगण. या क्रीडांगणामध्ये आपण पाहत आहे रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा माजी खासदार चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. पहिल्या ओव्हरसाठी स्वराज मात्रे या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. तर लेट्स प्ले डावाला सुरुवात होईल. पॉवर प्ले ऑन आहे. पिंक कलरचा ड्रेस कोड तुम्ही पाहता आणि एका बाजूने ब्ल्यू आर्मी. या दोन खरं तर संघामध्ये ही लढत आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये वाडिश लॉंग आपला एक फिल्डर उभा केला. त्यानंतर डीप मिड विकेटला एक फिल्डर आपण पाहता 30 सर्कलच्या बाहेर. मिड ऑफ शॉर्ट कव्हर. त्यानंतर आपण पाहता शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अशी फिल्डिंगची विवरचना तुम्हाला या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळेल. यानंतर पुढचा सामना देखील तितकाच रोमांचक असेल. पुढचे दोन संघ भैरवनाथ गोटेकर विपक्ष बोनकोडे 11 बोनकडे. पहिल्या बॉलवरती विकेटची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलंय गोटिवली 11 गोटिवली संघाने. स्वराजचा पहिला चेंडू आपण पाहिला, ज्या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल झाले खेळाडू. मयूर झेल पकडला. भूषण मात्रे या शतरक्षकाने. फ्लाय स्लिपला हा खेळाडू होता. स्वतः आपण जर पाहिला हताश निराश होऊन चालला मैदानाच्या बाहेर. मयूर मारडे हा खेळाडू. अपेक्षा होत्या भरपूर या खेळाडूच्या माध्यमातून सफल झाले आणि थोडासा कटरचा वापर, हलकीशी कडा घेत मात्र बॉल मागे चालला होता. चांगला झेल टिपला भूषणने आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झाला मयूर हा खेळाडू. असं म्हणतात एखाद्या खरं गोष्टीची सुरुवात चांगली झाली की शेवट हा नेहमी गोड असतो असं म्हटलं जातं. जशी सुरुवात आपण या स्पर्धेची होताना पाहिली. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये होताना पाहिला. मंचावरती या विभागातील सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवरांची उपस्थिती पाहिली आणि आनंदाचा क्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि पहिल्या रात्रीपासून आजच्या रात्रीपर्यंत आपण पाहताय भरपूर चांगलं क्रिकेट या मैदानात आपल्याला अनुभवायला मिळालं. पहिला खेळाडू बाद झाला, त्यानंतर मंडाऊनला दुसरा खेळाडू चाललाय निखिल आकरे हा खेळाडू. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू निखिल आकरे. शून्यावरती पहिला खेळाडू बाद झाला. गोल्डन डकचा शिकार होताना आपण मयूरला पाहिलं. स्वराज
स्वराजला आपण जर पाहिलं एक जेन्युइन ऑलराऊंडर या संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि पहिल्याच बॉलवरती व्हेरिएशन दाखवत असताना खेळाडू जितका शपथ झाला त्याच्या बाजूला बॉल त्याने टाकला. थोडंसं कटरचा वापर करताना झेलबाद झाले. चला घाई करायचे प्लीज. प्रत्येक संघाला सूचना राहील बरोबर 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटकं तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. ओव्हर रेट तुम्हाला मेंटेन करावा लागेल आणि 25 मिनिटांमध्ये एक सत्र या ठिकाणी तुम्हाला समाप्त करावं लागेल. शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि अनुशासित अशी स्पर्धा आपण पाहत आहे. लेफ्टी बॅटर आलाय स्ट्राईक एंडला. नो बॉल कॉल. क्या बात आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना मिड ऑनमध्ये बॉल फील झालाय. त्या ठिकाणी 1+1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मात्र मिळतील या चेंडूवरती बॅटिंग करणाऱ्या पृथ्वी 11 धाकटी डहाणू या संघाला. अकाउंट ओपन झालंय डहाणू संघाचं 2 या धावसंख्येने. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो आर्ग्युमेंट प्लीज. गोठवली 11 गोठवली संघाला सूचना राहील आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये होते त्या ठिकाणी विशू कोई. ओव्हर स्टेपिंग नो बॉल कॉल. त्यामुळे पुढचा बॉल फ्रीट राहील. नेक्स्ट बॉल फ्री डिलिव्हरी आणि समोर आपण पाहता फलंदाज विनीत अंबिरे ज्याला मात्र आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळाली. पहिला चेंडू फ्रीटचा बॉल त्याला फेस करण्याची संधी असेल. अकाउंट ओपन करण्याची मोठी संधी, मोठा फटका एक्झिक्यूट करण्याची मोठी संधी असेल या फलंदाजाला. या षटकामध्ये ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. स्वराजचं षटक निर्णायक राहील या मॅचमध्ये. पहिलं षटक पॉवर प्ले ऑन आहे. फ्रीड बॉल शॉर्ट प्लेन बॉल थोडा धीम्या गतीचा होता. पूल करायचं होतं. प्रॉपर कनेक्शन आहे. या डिरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होती. नॉन स्ट्रायकिंग एंडला कदाचित जर का डिरेक्ट हिट झाला असतं तर या ठिकाणी विकेट मिळाला असता. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर त्या ठिकाणी फिल्डरने जरूर केला. परंतु आपण पाहता नेमबाजीमध्ये तुम्हाला ही निष्णात व्हावं लागेल. त्या ठिकाणी यष्टांचा वेध घेतला असता तर कदाचित एखादा आणखीन विकेट मिळाला असा फिल्डिंग करणाऱ्या गोठिवली 11 गोठिवली संघाला. परंतु तसं काही घडलेलं नाहीये. 1 रन मात्र मिळाली त्या ठिकाणी पृथ्वी 11 धाकटी डहाणू संघाला. बघा इथे अनऑर्थोडॉक्स टाईप फटका होता. सफल झाले होते, पुढे आले होते आणि त्यानंतर बरोबर फ्लिक करायचा होता बॉलला. पुन्हा त्या रिप्ले टेलिकास्टमध्ये हा बॉल पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने प्रयत्न केले होते खरं फलंदाज निखिल आकरेने. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा स्वराजचं कमबॅक पाहायला मिळालं या बॉलच्या माध्यमातून. डॉट बॉल पहिल्या षटकामध्ये खेळत असताना या बेला देखील आपण पहिला फॉलो केलं. फलंदाजाला कडा लागली आणि मागे बॉल चालला होता. मागे बॉल निलेश दादा पाटील त्या ठिकाणी आहेत खरं त्यांच्याकडून मात्र झेल सुटला गेला. सोपं नव्हता हा झेल. थोडासा आपण पाहिला पाठमोऱ्या बाजूने गेले होते मागच्या दिशेने. त्या ठिकाणी झेल पकडत असताना चेंडूवरची नजर हटली. बॉडी बॅलन्स गमावला आणि त्या ठिकाणी जीवनदान मिळाला फलंदाज निखिल आकरेला. 1 धाव देखील मिळाली. बॅटिंग करत असताना पृथ्वी 11 धाकटी डहाणू या संघाला. त्या संघामध्ये प्रीतम बारी एक अतिशय आपण पाहिला ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं असा खेळाडू. फुलटॉस आहे. ड्राईव्ह केला बॉलला मिड ऑफच्या दिशेने. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. गॅपमध्ये मारायचं होतं पण तो प्रॉपर कनेक्शन नाही आहे. दबाव पूर्णपणे आता फलंदाजावरती. दबाव पूर्ण असेल विनीत अंबिरे या खेळाडूवरती. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वराजचं कमबॅक बघा. ग्रेट कमबॅक. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर आपण पाहिला एक ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. तरी देखील आपण पाहिला या ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. 1 गडी बाद. ऑन साईडला तेज सरळ बॉल. लेन बॉलचा वापर केला होता. गती जास्त होती. लाऊड अपील पाहायला मिळाली परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा आतमध्ये आलेला चेंडू होता. त्या ठिकाणी आपण पाहिला खरं तर विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिलं षटक संपलं स्वराज मात्रेचं आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 गडी बाद केला 1 स्वराज मात्रे या गोलंदाजाने. बघा थोडा उशीर देखील झाला. काही खेळाडू आपल्या स्क्वॉडमध्ये थोडे लेट जॉईन झाले परंतु स्पर्धा ही अविरत चालू राहिली. कोणत्याही प्रकारचा व्यत्यय या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाने येऊ दिलेला नाही. त्याबद्दल खरं आयोजकांच्या वतीनं मी सर्व संघांचा या ठिकाणी आभार व्यक्त करेन. अगदी वेळेवरती हे संघ इथे पोहोचले. आयोजकांनी मात्र पहिल्या रात्रीपासून प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. डोळ्यात खरं तेल घालून मात्र या स्पर्धेचा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रचंड मेहनत या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 7 दिवसीय ही स्पर्धा आहे. सप्ताह ज्याला म्हणता येईल कारण पहिले 5 दिवस ग्रामीण संघ खेळतील. पुढचे शेवटचे 2 दिवस 40+ क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन दिवस शेवटचे 40+ क्रिकेट पाहायला मिळेल आणि आमच्या 40+ मास्टर जयेंद्रजी पाटील नावा तेही स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचंही स्वागत. त्यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा स्पर्धेला आपण येत असताना पाहिल्या.
चला थोडं स्पीडअप करा, तुम्हाला ओव्हर रेट मेंटेन करावं लागेल. आम्ही स्टॉप वॉच प्ले केलाय, बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटकंही तुम्हाला समाप्त करावीच लागतील, अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये एखादा शतरक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी वर्चस्व राहिलं गोठिवली 11 गोठिवली संघाचं. पण सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. हितेश पाटील बॉलिंग मार्कवरती आलाय. सेकंड ओव्हरसाठी समोर फलंदाज असेल निखिल आकरे, डाव्या हाताचा आक्रमक खेळाडू. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, रबर क्रिकेट, प्रत्येक क्रिकेटचा फॉर्मॅट हा डाव्यांचा राहिला. डाव्या हाताच्या खेळाडूंचा बोलबाला या क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. आणि समोर लेफ्टी बॉलर आला, हा पंप जॅक करत असलेला बॉल मागे आलाय. त्या ठिकाणी गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. अगदी सहजगत्या बॉल पोहोचला, कारण त्या ठिकाणी आपण पहिला फिल्डर भरपूर लांब होते, त्यांना लॉंग चेस करावं लागलं बॉलला रोखण्यासाठी. तद्वर मात्र बॉलने सीमारेषा गाठली एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. 4 धावा इथे आपण येताना पाहिल्या. पहिल्याच बॉलवरती लेफ्टी वर्सेस लेफ्टी. कॅमेरामनचंही कौतुक करावं लागेल, स्वराज धावून आले होते बॉल थांबवण्यासाठी, पण त्यांना मात्र बॉलला स्टॉप करता आलेलं नाहीये. 4 धावा आल्या या बॉलवरती. धावसंख्या आपण थोडीशी पुढे जात असताना पाहताय. 8 वरती पोहोचला. त्या ठिकाणी पृथ्वी 11 धाकटी डहाणू हा संघ 1 खेळाडू बाद 8 अशी धावसंख्या. पहिला चेंडू इथे पाहायला मिळाला या ओव्हरचा, ज्याच्यावरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला गॅपमध्ये. बॉलच्या मेरिटनुसार तुम्हाला घ्यावा लागेल, आणि इथे जर का एखादा फटका मेरिटनुसार आला की तो फटका नक्कीच नयनरम्य राहिलाय, नेत्रदीपक राहिलाय, कारण हे ग्राउंड देखील तसंच आहे, लेदरचं ग्राउंड आहे. आणि तशाच पद्धतीची फलंदाजी अपेक्षित राहील. फॉलिंग शिफ्टचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. गुडघा टेकत मागे अक्षरशः झोपले, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चांगलं कमबॅक, आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी फलंदाज निखिल आकरेच्या माध्यमातून, पण त्याला बीट केलं गोलंदाजाने हितेश पाटीलने. डॉट बॉल पाहायला मिळाला, कमबॅक हितेशकडून पाहायला मिळाला. यावेळेला बघा वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, पण तो लाईन मिस केली. थोडासा जास्तच बाहेर बॉल चालला, त्यामुळे अवे फ्रॉम द बॉडी पंचांनी वाईड घोषित केला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळेल, ती म्हणजे 1 गडी बाद 9 धावा, 1 खेळाडू बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहता धाव फलकावरती. पुढील सामना स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेकर बी विपक्ष बोनकोडे 11 बोनकोडे. फुल लेंथ डिलिव्हरी, यॉर्क लाईनचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना बॉल मागे चालला. सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आणि इथे 2 धावा कंप्लीट. गुड कॉलिंग, चांगलं कम्युनिकेशन दोघांमध्ये पाहायला मिळालं, चांगलं ताळमेळ त्या ठिकाणी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहिलं. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये दोन्ही खेळाडू तितके सरस राहिले, त्यामुळे या 2 धावा मिळतील. पृथ्वी 11 धाकटी डहाणू या संघाला. टीमची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 1 गडी बाद 11. नेल्सन फिगर स्कोर कार्ड वरती आलं 111. 1 गडी बाद 11. पहिल्या ओव्हरमध्ये 4, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या हितेश पाटीलने. बॅट चेंज केली जाते या ठिकाणी खेळाडूंच्या माध्यमातून. प्रत्येक खेळाडूकडे वैयक्तिक स्वतःची एक वेगळी बॅट आहे, प्लेअर एडिशन बॅट, वेगवेगळ्या ब्रँडच्या तुम्ही पाहताय. मागचा सामनावीर ओमकार पाटील डबल एचं करत त्याचा बॅट, त्याची बॅट पाहिली प्लेअर एडिशन. चांगली फलंदाजी त्याने मॅचमध्ये केली. 1 साइडेड मॅच त्याने जिंकून दिली आपल्या संघाला. यावेळेला डाऊन द ग्राउंड, क्या बात आहे, बॅकफुट पंच, अप्रतिम टायमिंग. आणि पुन्हा एकदा आपण पाहिला हा मेरिटनुसार फटका. मिड ऑफ आतमध्ये होता, त्याच्या डोक्यावरून हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि गतिमान स्ट्रोक, चांगलं हँड अँड कॉर्डिनेशन या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. लेन बॉल होता, पुढे उडवला मिड ऑफच्या डोक्यावरून सरळ ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी. 4 धावा पण येताना पाहिल्या. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सेफ शॉट ज्याला म्हटलं जातं, त्या फटकाचा वापर केला त्या ठिकाणी निखिल आकरेने. आणि आपली गुणवत्ता, आपलं कौशल्य, आपलं नैपुण्य मात्र या मॅचमध्ये दाखवत असताना हा खेळाडू या ओव्हरमध्ये दुसरा चौका त्याच्या बॅटमधून पाहिला. 15 धावा धाव फलकावरती. यावेळेला बघा यॉर्क लाईनचा बॉल थोडा फ्लिक करायचा होता, मागे चाललाय, रन आउटची संधी निर्माण झाली. चेक केलं जाईल. अपील जोरदार झाले. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय चाललाय. टीव्ही अंपायर चेक करतील या ठिकाणी नेमकं काय घडलंय. चांगलं प्रसंग अवधान दाखवलं त्या ठिकाणी. बॅकवर्ड क्षेत्राकडून क्षेत्ररक्षकाने नॉनस्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला आणि तिथे आपण पाहताय खरं तर हितेशने देखील चांगल्या पद्धतीचे कार्य निभावलं आपल्या संघासाठी. पण तो डिसिजन पेंडिंग आहे, निर्णय पेंडिंग आहे. खेळाडू बाद आहे की नाही हे पाहिलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट करण्यात आलं. अल्पावधीमध्ये खरं तर आपण बोला 3 लाख सबस्क्रायबर ज्या चॅनलने पूर्ण केले. खेळाडू बाद, रनआउटचा शिकार झाला मैदानाच्या आतमध्ये निखिल आकरे. बिग विकेट डाऊन, मोठा खेळाडू बाद झाला. डाव्या हाताचा आक्रमक खेळाडू रनआउटचा शिकार होताना आपण पाहता रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्ही पाहू शकता. भरपूर लांब राहिला. बॅट ग्राउंडिंग करत असताना त्या ठिकाणी स्टंपचा वेध घेतला, थ्रो केला त्या ठिकाणी गोलंदाजाने.
हितेश पाटीलने चांगलं योगदान दिलं आपल्या संघाला आणि तदनंतर मैदानाकडे चाललाय चौथ्या क्रमांकावरती आपण पाहता प्रीतम बारी. फार मोठं नाव आहे क्रिकेटमधलं, टेनिस क्रिकेट जगतामधलं एक मोठं नाव आहे आणि आता या मॅचमध्ये जरा मोठी कामगिरी करता येईल का हे पाहावं लागेल. अष्टपैलू यादीमधला हा खेळाडू चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अखिल भारतीय खेळाडू म्हणून ज्याला संबोधलं जातं, भारतभर भ्रमंती करणारा किंवा भारत देशाच्या बाहेर जाऊन देखील क्रिकेट खेळणारा हा खेळाडू प्रीतम बारी मैदानाकडे आला चौथ्या क्रमांकावरती. दोन्ही खेळाडू आपण जर पाहिले, विनीत अंबिरे ज्याने 3 बॉल फेस केले, 1 रनचं योगदान आपल्या संघात दिलेलं नाहीये आणि फ्रेश बॅटर प्रीतम बारी मैदानाकडे आला. करंट रन रेट आपण जर पाहिलं 8.18 च्या सरासरीने हा संघ पुढे चालला. तर गेअर बदलावा लागेल, तुम्हाला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. किमान 50+ टार्गेट या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये सेट करावं लागेल. यावेळेला बघा लेंथ बॉलचा वापर, भरपूर वेगाने बॉल खाली राहिला, निघाला विकेट किपरच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल थोडासा बाहेर निघत असताना बॅट अँड पॅडच्या मधून बॉल मागे चला विकेट किपरच्या हातामध्ये. सेकंड ओव्हर कंप्लीट. दुसऱ्या षटकामध्ये हितेश पाटील धावा खर्च केल्या 11 आणि इथे आपण पाहत आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पृथ्वी 11 धाकटी डहाणू संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 2 खेळाडू बाद 15 धावा, म्हणजे 7.50 च्या सरासरीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा आल्या. चला आपण जास्त टाइमपास करू नका प्लीज. गोठिवली 11 गोठिवली संघाला सूचना राहील, आपण फिल्डिंग लावून घ्या, कारण वारंवार आम्हाला आयोजकांच्या सूचना येतात. आज एक संघ सुपर 4ला क्वालिफाय केला जाईल. पहिल्या रात्रीमध्ये आपण पहिला या विभागातील सुपर 5ला माफी असावी एक संघ क्वालिफाय केला जाईल. पहिल्या रात्रीमध्ये आपण पहिला या ठिकाणी या विभागातला ओल्वे नोडमधला मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघ सुपर 5ला पोहोचला आणि कालच्या रात्रीमध्ये आणखीन एक पनवेल तालुक्याचा संघ आपण विशाल जेतेकरचा जय हनुमान दापोली संघाला सुपर 5 मध्ये जाताना पाहायला मिळालं. आणि इथे आपण पाहता पहिल्या फेरीमधला हा तिसरा सामनाच्या रात्रीमधला 2 बलाढ्य संघांमध्ये गोठिवली 11 गोठिवली विपक्ष पृथ्वी 11 धाकटी डहाणू. आमचा VIP डाईस सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना या विभागातील सर्व सिनियर सिटीजन मंचावरती बसून सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे आयोजक त्यांनाही तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट तुम्ही पाहताय. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. या चॅनलला आपण जर का नवीन असाल तर या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा तुम्ही विसरू नका. प्रणय मात्रे आमचे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांचे सहकारी रोहित, त्यांचंही आगमन. सेकंड स्पेलमध्ये आला स्वराज मात्रे हा खेळाडू गोलंदाजी मार्कमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी आणि त्याच्यासमोर आपण पाहता ऑल इंडिया आयकॉन प्रीतम बारी सन्मान दिला बॉलला. ड्राईव्ह करत असताना बॉल मागे चला, एक्स्ट्रा कव्हर रिझनला सेकंडचा कॉल प्रीतमचा होता, रिस्क घेतली आणि इथून आपण पाहिलं आणखीन एक विकेट रन आउटचा शिकार होतोय. सांघिक यश मिळेल गोठिवली 11 गोठिवली संघाला. भरपूर मागे राहिला त्या ठिकाणी विनीत अंबिरे जो संघर्ष करत होता मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू त्याने ऑलरेडी फेस केले, 4 बॉलमध्ये फक्त 1च रन त्याने योगदान आपल्या संघाला दिलंय, तो मात्र बाद झालाय. स्वतः स्ट्राईक घेतली त्या ठिकाणी प्रीतम बारीने. या बॉलवरती 1 रन मिळाली, 1 विकेट मात्र फिल्डिंग करणाऱ्या गोठिवली 11 गोठिवली संघाला मिळाला. चला पुढच्या मॅचसाठी मी पुन्हा एकदा खरं ऑफिशियल कॉल करेल. स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेकर बी विपक्ष बोनकोडे 11 बोनकोडे. दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. यानंतर आणखीन एक मोठा सामना शहापूर बेल्ट मधला जवळजवळ 4 ते 4.5 तासाचे रनिंग कापत हा संघ तुम्हाला गोठेकर या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि एका बाजूने नवी मुंबई विभागातला आणखीन एक संघ बोनकोडे 11 बोनकोडे हा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. पहिला सामना झाला होता RCC पेठ विपक्ष हीर क्रिशा 11 जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी, ज्या मॅचमध्ये बामणडोंगरी संघाने पराभूत केलं पेठ संघाला. दुसऱ्या लढतीमध्ये आपण पाहिलं होतं का तर माहुल कोलीवाडा विपक्ष मुरबी, ज्यामध्ये मुरबी संघाने माहुल कोलीवाडा संघाला पराभूत केलं. तिसरा विद्यमान सामना आपण पाहता मैदानामध्ये गोठिवली 11 गोठिवली विपक्ष पृथ्वी 11 धाकटी डहाणू. नौका फलंदाज मैदानाकडे चालल्या 5व्या क्रमांकावरती सत्यम बारी. यावेळेला ऑन साइडला लो फुल टॉस बॉल टर्न केलाय वृषच्या साह्याने, आपण पाहिला मनगटाच्या साह्याने टर्न केला बॉलला. खराब फिल्डिंग, सेकंडचा कॉल. क्षेत्ररक्षकाने संधी निर्माण करून दिली, त्याचा मात्र फायदा फलंदाजांना झाला. सिंगल डबल मध्ये परावर्तित करत असताना 2 धावा आल्या. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं 1 रन्सने पराभूत व्हावं लागलं होतं नवीन शिवा संघाला. 1 बॉल 2 असताना 1 रन त्याने केली, परंतु स्पर्धेत नियम होता कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे त्यांना पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे 1 रनला महत्त्व दिलं जाईल. यावेळेला बॉल मागे राहिला होता, कटरचा पुन्हा एकदा वापर. स्वराजकडे व्हेरिएशन आहे बघा, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लेमध्ये टप्पा पडला, बॉल थोडा स्विंग झाला. कटरचा वापर करत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉल तिथे आपण पाहिला, बिगेट करायचा होता प्रीतमला, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहिला. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय.
7.20 सरासरीने 18 धावा आल्या धाव फलकावरती. यावेळेला आपण पाहताय थोडासा रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी बॉलला डेड घोषित केलं. मेन अंपायर विशू कोळी सर. तिसरे पंच आमचे कथ आपण पाहता जीवनजी गावण. स्क्वेअर लेग पंच आपण पाहता त्या ठिकाणी शैलेश जी चव्हाण. चांगलं योगदान या स्पर्धेला देत असताना थोडासा आवाजावरती निर्बंध लावला. मी नक्कीच प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करेल. चांगलं संगीत देखील तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये ऐकायला मिळणार नाहीये. ओव्हर द स्टंप बॅकफुटला आले. कव्हर्सला बीट केलाय आणि बॉल मागे चालला होता. गॅपमध्ये खराब फिल्डिंग. नशिबाची साथ. खरं तर आपण पाहिलं आम्ही कालही उल्लेख केला जो ड्यू फॅक्टर आहे त्याचा आता फायदा झालाय फलंदाजांना. बॉल साईडच होत नाहीये. जो फिल्डर होता मैदानामध्ये समोर 30 सर्कलच्या आतमध्ये रोहित मध्ये त्याला देखील दिसला नाही हा चेंडू कोणत्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. आणि त्यानंतर आपण पाहिलं बॅकवर्ड क्षेत्राकडे जेव्हा एक्स्ट्रा कव्हरला बॉल मागे गेला तेव्हा खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. दबाव क्षेत्ररक्षावधी पाहायला मिळाला. नशिबाचा चौकार प्रीतम बारीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बॅटिंग करणाऱ्या पृथ्वी 11 धाकटी डहाणू या संघाला. या 4 रनच्या मध्येने धावसंघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली 3 गडी बाद 22 3 खेळाडू बाद 22 अशी धावसंख्या स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहताय. 4 धावा आल्या. कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी. खरं तर प्रीतम बारीचा त्याने आतापर्यंत संयम दाखवलाय. अजूनही तो आक्रमक झालेला नाहीये. त्याच्याकडे भरपूर चांगले स्ट्रोक्स आहेत. त्याचा वापर तो आता येणाऱ्या कालावधीमध्ये करेल का हे पाहावं लागेल आणि ते करावं लागणार आहे. कारण मी मगाशी देखील उल्लेख केला बघा जर धावा जास्त आल्या तर नक्कीच तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय होईल. स्वराज तयार. यावेळेला यॉर्क लाईनचा बॉल फॉलो थ्रूमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न झाला परंतु तिथे आपण पाहताय सिंगल रन घेत असताना मैदानामध्ये प्रीतम बारीला पाहिलं. बघा या स्पर्धेचं खास आकर्षण काय तर प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहता लकी प्रेक्षक भाग्यवान विजेता त्यांना स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. आणि बघा आमच्या कुपन्स घेऊन आमचे आयोजक मैदानाच्या अवतीभोवती फिरतील. आपण एक त्या ठिकाणी कुपन घ्या. जो नंबर येईल त्या नंबरच्या मात्र प्रेक्षकाला नक्कीच त्या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल मिळेल. यावेळेला बघा डाऊन द ग्राउंड 20 स्टेप मध्ये फटका. एलिव्हेशन मिळालेलं जरूर म्हणतो अंतर कमी कापलं. झेलबाज झाला खेळाडू सत्यम बारी. मयुरेशने झेल टिपलाय. सत्यम बारीचा विकेट मिळाला. 20 स्टेप मध्ये खेळायचा प्रयत्न केला होता आणि त्या ठिकाणी झेलबाज झाले खेळाडू सत्यम बारी. पहिल्या रात्रीमध्ये आपण पहिला लकी विजेता होता. आमचे कर्ज शिवाजीनगरचेच प्रेक्षक होते आणि कालच्या रात्रीमध्ये खारकोपर गावचे भावेश पाटील ज्यांना सायकल मिळाली. पहिल्या रात्रीमध्ये राजेंद्र ठाकूर शिवाजीनगर. कालच्या रात्रीमध्ये खारकोपर गावचे प्रेक्षक भावेश पाटील त्यांना खरं ही स्पोर्ट्स सायकल मिळाली. आज देखील एक स्पोर्ट्स सायकल एका लकी प्रेक्षकाला मिळेल. परंतु या ड्रॉमध्ये आमचे आयोजक नसणार आहेत. ही खरं तर महत्त्वाची सूचना असेल आयोजकांसाठी फक्त प्रेक्षकांसाठी आणि आमच्या संपूर्ण कॉमेंट्री पॅनलसाठी ही खरं तर सुवर्ण संधी राहील. स्पोर्ट्स सायकल एखादा बाहेरचा प्रेक्षक घेऊन जावा हीच खरं तर त्यांची भावना आयोजकांची. ही स्पोर्ट्स सायकल हा लकी प्रेक्षक आपल्या गावातला नसावा तो बाहेरचाच असावा त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद पाहायला मिळेल ही भावना आहे त्या खरं तर आमच्या आयोजकांची. 3 ओव्हरचा खेळ संपला. 23 धावा धावफलकावरती आहेत. दबाव पूर्णपणे गोठिवली संघाने टाकलाय पृथ्वी 11 धाकटी डहाणू या संघावरती. परंतु अजूनही मैदानामध्ये प्रीतम बारी उभा आहे आणि प्रीतमची आता बारी कधी सुरू होईल हे पाहावं लागेल. 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण येताना पाहत आहे हर्षन पाटील आणि समोर प्रीतम बारी जो लेट स्क्वॉडमध्ये जॉईन झाला त्याच्यावरती विश्वास दाखवला हर्षनवरती संघनायकाने. या षटकामध्ये निलेशदादा पाटील कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत. अनुभवी खेळाडू हर्षनला मात्र आता सज्ज व्हावं लागेल. समोर प्रीतम बारी आक्रमण करेल का याची प्रतीक्षा आता प्रेक्षकांना लागली आहे. मोठे फटके येतील का प्रीतमकडून हे पाहावे लागतील. पहिला बॉल यावेळेला पूल केलाय. स्वीट साऊंड टक्कन बॅटचा आवाज आला. रिझल्ट देखील चांगला पाहायला मिळाला. काउकरण रिझनच्या बाहेर बॉल झाला. सीमा पार षटकार. अभी नाही तो कभी नाही असा खेळ आता मैदानामध्ये साकारतोय. 6 धावा आल्या. 6 धावा आल्या. चांगलं टायमिंग बघा काय फटका आला होता. क्लीन हिटिंग तो साऊंड ऐकायला मिळाला. एखादा आपण पाहिला खेळाडू चांगली बॅटिंग केली की रील्स त्याची सोशल मीडियावरती आली की त्याच्या मागे देखील एक साऊंड असतो बॅकग्राऊंड म्युझिक प्रत्येक फटक्याला तसा टक आवाज आपण पाहिला. आणखीन एकदा आपण पाहिला ऑन साइडला पुल करत असताना प्रॉपर टायमिंग नाहीये कनेक्शन प्रॉपर नाहीये मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते वेल थ्रो क्या बात आहे जबरदस्त फिल्डिंग
थ्रो देखील स्वराजच्या माध्यमातून आपण पाहिला चांगला पाहायला मिळाला. सर्व गुण संपन्न खेळाडू आहे. फिल्डिंग मध्ये देखील आपण पाहिला त्याने चांगले एफर्ट्स लावले. पहिला बॉल न होता आणि त्यामुळे एखादा 1+6 अशा 7 धाबा आल्या आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धाबा खर्च केला त्या ठिकाणी हर्षन पाटीलने. धावसंख्या आपण पाहता वधारली थोडीशी. 31 धाबा स्कोर काढावती लागताना पाहायला मिळतील. 4 गडी बाद. मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 50+ टार्गेट व्हायला हवं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज होतोय. यावेळेला बाहेर टाकला बॉल थोडासा. आपण पहिला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल मागे चालला त्या ठिकाणी डीप कव्हर पॉईंटच्या अगदी बाजूला. 1 रन या चेंडूवरती मिळाली. सिंगलच्या मैदानी स्ट्रायकिंग एंडला आता प्रीतम बारी येईल. खरं तर या 2 षटकामध्ये जेवढी जास्त स्ट्राईक प्रीतम बारीला मिळेल तेवढा फायदा, तेवढा धावांचा इन्व्हेस्टमेंट वाढेल बॅटिंग करणाऱ्या पृथ्वी 11 धाकटी डहाणू या संघाचा. आणि एका बाजूने खरं तर प्रीतम बारीचा विकेट लवकरात लवकर कसा घेता येईल हा प्रयत्न आता गोठिवली संघाला करावा लागेल. ऑल इंडिया आयकॉन अनेक कठीण परिस्थितींना सामोरं जाणारे हे खेळाडू आहेत. प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये जाऊन त्या परिस्थितीला अनुरूप होऊन मात्र चांगला खेळ साकारण्याची भूमिका या खेळाडूंनी साकारली. म्हणूनच आपण पहिला प्रसिद्धी मिळवलेले हे खेळाडू आहेत. नवीन चेंडूची पूर्तता केली जाईल. बॉलची ग्रिप थोडीशी ओलसर झाली आहे. थोडासा बॉल मातीमध्ये काळसर होत चाललाय. त्यामुळे इथं आपण पहिला नवीन चेंडूची पूर्तता केली. तर या दरम्यान आदरणीय रमेशजी ठाकूर साहेबांचं आगमन त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती आसन असतं. 32वा धाव फलकावरती अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि समोर आलाय प्रीतम बारी. यावेळेला बघा ऑन साइडला पिकअप शॉट आणि काय झेल टिपलाय. कॅच ऑफ द नाईट. अप्रतिम स्वराज. कौतुक करावं तेवढं कमी. समोरच्या दिशेला त्या ठिकाणी बेंड होऊन रनिंग कॅच पकडणं सोपं नाही. ते पकडलाय स्वराजने आणि विकेट कोणाचं मिळालं तर प्रीतम बारीचा. गोल्डन विकेट, प्राइसलेस विकेट ज्याला म्हणता येईल, किमती विकेट. पुन्हा एकदा बघा ऍक्शन रिप्ले मध्ये त्या ठिकाणी पुल करत असताना एलिव्हेशन कमी मिळालं. पॅरल स्ट्रोक आणि स्वराजचं त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. कालच्या रात्रीमध्ये आम्ही गावदेवी कळवे संघाचा फिल्डिंग एफर्ट्स पाहिले. त्या संघाने देखील भरपूर या स्पर्धेमध्ये चांगली फिल्डिंगमध्ये जान होतली आणि इथे देखील आपण मला स्वराजचं कौतुक करावं लागेल. प्रत्येकाच्या नजरा होत्या स्वराजकडे आणि अप्रतिम झेल टीमला. कठीण झेल अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने त्याने पकडला आणि खेळाडू बाद झाला प्रीतम बारी. यस गोटेकर संघाचे कॅप्टन इथे अवेलेबल झाले आहेत. मी विनंती करतोय बोनकोडे 11 बोनकोडे संघाचे कर्णधार आपण देखील रिपोर्टिंग करा. हर्षन पाटीलला विकेट मिळाला. हा विकेट करता स्वराजच्या मेहनतीमुळे मिळाला. चांगलं त्याने कमबॅक केलं. लेन बॉल होता त्याच्यावरती पूल करत असताना प्रॉपर कनेक्शन नव्हतं. 32 वरती 5वा खेळाडू बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. कर्तव्य चाललं मैदानाकडे. आता कर्तव्य त्याला बजवावं लागेल आपल्या संघासाठी. चांगलं कर्तव्य त्याला या ठिकाणी दाखवावं लागेल आपल्या टीमसाठी. 32 वरती 5, 3.3 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती आपण पाहता 5 खेळाडू बाद 32. हर्षन पाटीलचं हे षटक. त्याला 1 विकेट मिळाला. बहुमूल्य विकेट मिळाला प्रीतम बारीचा. हार्दिक तांडेल आणि एका बाजूने आपण पाहता कर्तव्य स्ट्राईक एंडला आलेत. चांगला सामना. प्रचंड गर्दी आपण पाहता मैदानाच्या होती प्रेक्षकांची आपण पाहताय आजच्या रात्रीमध्ये. हर्षन सज्ज होतं पुन्हा एकदा. यावेळेला देखील ऑन साइडला पूल केल्या बॉलला मागे चाललाय त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्वराज. जोरदार टाळ्या होत्या स्वराजसाठी. रिले कॅच. बॉलला त्याने हॉलीबॉल सारखं पास केलं आतमध्ये आणि त्यानंतर दुसरा येऊन झेल पकडतोय. चेक करूया एकदा आपण. यस चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. फटका अप्रतिम होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहू शकाल. स्वराजचं कौतुक करावं तेवढं कमी. स्वतःला स्ट्रेस केला आणि मागे बॉलला ढकललं. तुषार त्या ठिकाणी पोहोचले त्याला सपोर्टसाठी. चेक केलं जाईल. त्याने ज्या ठिकाणी जम घेतली ती मैदानाच्या बाहेरून घेतली की आतून घेतली सर्वप्रथम हे पाहिलं जाईल. जर आतून घेतली असेल तर डेफिनेटली खेळाडू बाद होईल. जर का बाहेरून त्याने जम घेतली असेल तर मात्र त्या ठिकाणी षटकार घोषित केला जाईल. आणि बॉडी लँग्वेज सांगते स्वराजची आणि संपूर्ण संघाची खेळाडू बाद आहे. त्यामुळे निर्णय अजूनही पेंडिंग आहे. जोपर्यंत तिसरे पंच घोषित करत नाही तोपर्यंत खेळाडू बाद असेल किंवा नसेल हे आम्ही सांगू शकत नाहीये. अप्रतिम फिल्डिंगचं स्टँडर्ड दाखवलंय या मॅच मध्ये. बॉलिंग मध्ये देखील दमदार योगदान, फिल्डिंग मध्ये देखील तितकंच चांगलं योगदान स्वराजने दाखवलंय. प्रथम बारीचा झेल पकडला त्यानंतर पुन्हा एकदा इथे आपण पाहताय स्वतःला स्ट्रेस केलं आणि त्या ठिकाणी जंप लगावत बॉलला आतमध्ये ढकलला आणि तुषार पोहोचला त्याच्या मदतीला. रिले कॅच, रिले फिल्डिंग पाहायला मिळाली. निर्णय पेंडिंग आहे. टीव्ही अंपायर चेक करत असताना खेळाडू बाद. विकेट मिळाला. झेल बाद झाला मैदानामध्ये. कर्तव्य. अजून एक धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये पृथ्वी 11 धाकटी डहाणू या संघाला स्वराज संपूर्ण इनिंग मध्ये व्यस्त राहिला.
2 षटकं त्याने फेकली. फिल्डिंग मध्ये देखील त्याने 2 चांगल्या झेल पकडल्या, हार्ड कॅच त्याने पकडल्या. ही कॅच खरं तर तुषारच्या खात्यामध्ये गेली, पण तो सर्व जे खरं तर योगदान असेल ते स्वराचं राहिलं. कारण सेकंड अटेम्प्टला आपण पाहिला त्या ठिकाणी तुषारने हा झेल कॅरी केला. पुन्हा एकदा बघा बॅकफुटला आले, ॲडजस्टेबल स्ट्रोक पुल करत असताना एलिव्हेशन मिळालं. असं वाटलं एक क्षणाला बॉल जाईल बाहेर, परंतु काय पास केला बॉलला आतमध्ये. सर्वांनी त्या ठिकाणी टाळ्या वाजवून त्या ठिकाणी मोटिवेट केलं स्वराजला. अरे का करू नये, भरपूर चांगली कामगिरी त्यांनी निभावली डीपमध्ये. सलग 2 विकेट मिळाले या ओव्हरमध्ये. आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर त्याला हर्षन पाटील नौका फलंदाज चाललाय. अविनाश यावेळेला बघा पूल करत असताना इथे आपण पाहता हा डॉट, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. धीम्या गतीचा बॉल, गती काढली या बॉलची, बीट केलं फलंदाजाला. आणि असं म्हणतात पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन पाहायला मिळालं त्या ठिकाणी हर्षन पाटीलचं. इव्हेंटफुल षटक, पहिला बॉल त्या ठिकाणी नो असताना षटकार आला भीमर. त्यानंतर आपण पाहिला कमबॅक, याही वेळेला बॉलला फिरवला अक्षरशः. आणि इथे आपण पाहता हा डॉट, 4थं षटक संपलं. इथे बघा पुन्हा एकदा थोडासा ऑफ ब्रेक होता त्या ठिकाणी डाव्या हाताच्या फलंदाजाला मात्र चकावलं. आणि इथे आपण पाहिला निर्धाव चेंडू. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पृथ्वी 11 धाकटी डहाणू या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली. ते म्हणजे 6 खेळाडू बाद 32. आता अंतिम षटक बाकी आहे. 8च्या सरासरीने 32 आल्या. चला बोनकोडे 11 बोनकोडे संघाचा कर्णधार. पहिल्या फेरीमधला हा शेवटचा सामना असेल. स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेकर बी विपक्ष बोनकोडे 11 बोनकोडे, शहापूर विपक्ष नवी मुंबई. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या मॅचमध्ये. आणि त्या अगोदर मात्र सध्याचा सामना आपण जर पाहिला अतिशय इम्पॉर्टंट राहिला. गोठिवली 11 गोठिवली संघाचा आपण कमबॅक पाहिलं. लास्ट ओव्हरमध्ये आला आता तुषार मोहंती हा खेळाडू आला शेवटच्या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये अंतिम षटकामध्ये किमान 12+ रन, त्याहीपेक्षा जास्त धावा येणं अपेक्षित राहील पृथ्वी 11 धाकटी डहाणू या संघासाठी. कारण बॉलिंग अटॅक धाकटी डहाणू संघाकडे देखील तितकाच चांगला आहे. तर मग इथे तुम्हाला रिस्पेक्टेड स्कोर, फायटिंग टोटल तुम्हाला या मॅचमध्ये उभा राहावं लागेल. शेवटचं षटक स्ट्रायकेनमध्ये फलंदाज आपण पाहता हार्दिक तांडिलला, ज्याने 1 चेंडू फेस केला, 1 रनचं योगदान आपल्या टीमला दिलंय. आणि 2 बॉल फेस करताना 1ही धावांचं योगदान त्या ठिकाणी अविनाशला देता आलेलं नाहीये. परंतु इथे आपण पाहताय खरं शेवटचं षटक. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आवाज ऐकताय खरं तर IPL फेम महाराष्ट्राचा बुलंद आवाज कुणालजी दाते सर, त्यांच्या बरोबरने आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर, त्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. भरपूर चांगलं समालोचन त्यांचं देखील ऐकायला मिळेल तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये. तुषार सज्ज होतो आणि समोर फलंदाज देखील सज्ज आहे. बॅटच्या टो एंडला लागला, फॉलो थ्रू मध्ये बॉलला पकडता आलेला नाही, बॉल मागे चाललाय. सिंगल कंप्लीट होईल या बॉलवरती. सिंगल आली, थेंबे थेंबे तळे साचे अशा या उक्तीप्रमाणे हा खेळ पुढे चाललाय. फक्त सिंगल रन इथे आली. धावसंख्येमध्ये बदल, 6 खेळाडू बाद 33 अशी धावसंख्या धावफलकावरती. 6 खेळाडू बाद 33 अशी धावसंख्या धावफलकावरती. 3-3 आणि एका बाजूला 6 खेळाडू देखील बाद झालेले आहेत. अंतिम षटकातील 5 बॉल बाकी आहेत. 7.92च्या सरासरीने या 33 धावा आल्या. समोर फलंदाज अविनाश सज्ज होतोय. शफल झाले होते यावेळेला बिगिट करताना मात्र बॉल त्या ठिकाणी हलकीशी कडा लागत मागे चला, एक्स्ट्रा कव्हरला वॅकेंट एरियामध्ये पडला आणि सेकंडचा कॉल. गुड रनिंग द बिटवीन. 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळतील. 2 धावा आल्या आणि या 2 रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली तर 35. या स्पर्धेतला सांघिक हायएस्ट जर पाहिला तर 74 आई गावदेवी गव्हाण बी संघाने केला होता पहिल्या रात्रीमध्ये. लो स्कोअर देखील सामने पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. सर्वाधिक देखील धावा एका षटकामध्ये पाहिल्या काल प्रसाद पाटील कळवे संघाचा खेळाडू, त्याने 2 वेळा एका ओव्हरमध्ये 22 धावा खर्च केल्या. हा देखील रेकॉर्ड त्याच्या नावावरती राहिला. आणि सूरज पाटील त्याने 26 धावांचं षटक फेकलं होतं. व्यागलवाडा संघाचा खेळाडू. याही वेळेला आपण पाहताय शॉर्ट आर्म पूल करायचं होतं, परंतु इथे पुन्हा एकदा लाईन रीड करता आली नाही. बॉलच्या लाईनमध्ये नव्हते फलंदाज. आणि आणखीन एकदा डॉट. दबाव टाकला पहिल्या षटकापासून. स्वराजने चांगली सुरुवात करून दिली, स्वराजने चांगली फिल्डिंग केली आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून प्रत्येक गोलंदाजाने मात्र चांगलं कमबॅक करून दिलं गोठिवली 11 गोठिवली संघाला. अंतिम षटक आहे. तुषार मोहंती हा खेळाडू बियर्ड लुकमध्ये मात्र हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये आहे. तोही चांगला फलंदाज आहे. फिरवला बॉलला, पुन्हा एकदा फिंगर रोल केले आणि याही वेळेला आपण पाहिला फलंदाजाला चकावलं. आणखीन एक डॉट पाहायला मिळाला. बॉलच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळावं लागेल. डाव्या हाताचा फलंदाज, त्याच्यासमोर आपण पाहिला हा करदर लेग ब्रेक, परंतु उजव्या हाताचा फलंदाज हा ऑफ ब्रेक होता. कमबॅक करत असताना हा डॉट. 2 बॉल शिल्लक, एखादा स्कोरिंग शॉट येईल का? किमान 40+ करत ती अपेक्षा राहील. आता स्टान्स उजव्याच्या बाहेर घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा
इथे आपण पाहता दबाव भरपूर बाहेर निघाले होते आणि लेग स्टिकच्या वरून बॉल ट्रॅव्हल झालाय. यावेळेला आपण पाहताय बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी अँगल बनवत असताना हा डॉट. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू. फक्त 35 धावा फलकावरती आहेत. 6 खेळाडू बॉल 35. अंतिम चेंडू या षटकातला निर्णायक बॉल. तुषार मोहंती धीम्या गतीचा होता परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड लाईनच्या बाहेरून बॉल निघाला. पंचांचा इशारा वाईड बॉल. त्यामुळे आणखीन एक एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल गोलंदाज तुषार मोहंतीला. धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 6 खेळाडू बाद 36 लॉस ऑफ 6 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचा बॉल असेल टार्गेट सेट करणारा. समोर अविनाश. इथे बघा उडवलं बॉलला. फिल्डर डाऊन द बॉल लॉंग ऑफच्या दिशेने. झेल बाद झालाय. हर्षन पाटीलने झेल टिपलाय आणि खेळाडू देखील अविनाश बाद झालाय. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 36 अशी धावसंख्या धावफलकावरती आली. सामना लो स्कोरिंग आहे परंतु त्या अगोदर आपण टॉसकडे जाऊया. गोठेकर विपक्ष बोनकोडे 11 बोनकोडे. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. या ठिकाणी आमचे समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर. यस वेलकम. तर सन्मान्य जी.के. ठाकूर साहेब आणि श्रीधर ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. तर स्वरांश एंटरप्राइजेस गोटेकर ब सनी शेठ तुपे यांनी पुरस्कृत केलेला संघ सुप्रसिद्ध उद्योजक विचुंबे आणि इकडे स्वप्नील नाईक साहेब यांनी पुरस्कृत केलेला बोनकोडे 11 बोनकोडे. तर टॉस का बॉस टेल्स इज द कॉल. स्वरांश एंटरप्राइजेस गोठेकर ब. येस इट इज द टेल्स. अभिनंदन कॅप्टन. स्वरांश एंटरप्राइजेस गोठेकर ब संघानं टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय कुठला घ्याल? क्षेत्ररक्षण करणार. आज भरपूर दूरवर्षाचा प्रवास करून अगदी शहापूर पासून आपण गोठेकर संघ काय सांगशील स्पर्धेबद्दल आल्यानंतर? हे ग्राउंड तुम्हाला हे आयोजन या स्पर्धेचं क्रिस्टल ट्रॉफ्याज 16,000 फक्त एंट्री आणि 2 लाख कॅश प्राइज. नक्कीच भरपूर खूपच म्हणजे भारी नियोजन आहे आणि एवढ्या चांगल्या नियोजनमध्ये खेळायला चान्स भेटते हीच भरपूर मोठी गोष्ट आहे. आणि खास करून तर मी सनी शेठचाच आभार व्यक्त करेल कारण का त्यांचा एक असं आहे का टीम आज सध्या बॅक फुटला आहे पण त्यांनी लास्टपर्यंत बोलतात का नाही कसं पण असो तुमची टीम खेळवाल. त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि ह्या आयोजनमध्ये खेळण्याचा भरपूर आनंद येईल. येस डेफिनेटली. संघ हार जीत असते जेव्हा संघ बॅड पॅचमध्ये असतो तेव्हाही सनी शेठ तुपे स्वरांश यांनी सांगितले की संघाच्या नेहमी पाठीशी राहणार. सध्या बोनकोडे संघ नवीमध्ये ताकदवर संघ. मॅच किती महत्त्वाची असेल कारण पहिला राऊंड जर जिंकला तर पुढची वाटचाल करण्याची प्रत्येक संघाला आशा असते. नक्कीच प्रत्येक मॅच इम्पॉर्टंटच आहे. सर्व मॅच सारखी ही पण मॅच फर्स्ट मॅच चांगल्याच एफर्टने खेळू आणि 100% देण्याचा प्रयत्न करू. डिसिजन क्षेत्ररक्षण करणार. बेस्ट ऑफ लक. टॉस गमावला बोनकोडे क्रिकेट संघ. टॉस तुम्ही जिंकला असता तर किती कुठला निर्णय घेतला असता? बॅटिंगच केली असते. किती महत्त्व देता टॉसला की बॅटिंग घेतली असती याचं कारण? स्कोअर काय असं नाही आणि जास्तीत जास्त मारायचा प्रयत्न करा. कॅप्टन तुम्ही पाहताय बोनकोडे 11 क्रिकेट संघाचं जर आपण पाहिलात ना अगदी ऑस्ट्रेलियाचा कुठला एक मोठा खेळाडू आहे इंग्लंडचा अँड्रो फ्लिंटॉप आहे की काय अशी त्याची देहबोली. स्पर्धेबद्दल काय सांगशील? आउटफील्ड त्याच्यानंतर हे मैदान असं इंटरनॅशनल आपण मैदान पाहतो असं हे मैदान. ग्राउंड खूप चांगला आहे इथं खेळायला मजा येईल. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय या ठिकाणी स्वरांश एंटरप्राइजेसचा भैरवनाथ गोटेकर ब संघाने निर्णय घेत आहे फिल्डिंग करण्याचा आणि बोनकोडे 11 बोनकोडे संघाला जी बॅटिंग हवी होती ती त्यांना मिळाली आहे. थँक्यू.
तर थँक्यू रोशन. चला सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवा. बनकोड 11 माफ करा गोटिवली 11 गोटिवली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. थँक्यू रोशन. थँक्यू कुणाल दाते सर. तुम्ही स्क्रीनवरती पाहताय या स्पर्धेचे विहंगम व्हिडिओज दृश्य जे तुम्हाला अटल सेतू अगदी मुंबईपासून ते उल्वेनोड पनवेलला जोडणारं अवघ्या 20 मिनिटांचं अंतर आणि ड्रोनच्या सहाय्यानं हे दृश्य तुमच्या स्क्रीनवरती आणि अगदी मधोमध वसलेले तुम्ही हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरचं हे मैदान तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहताय. TIPL ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. आज तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल खासदार चषकाचं दमदार आयोजन. कारण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रायगडचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिलात. दिमागदार सोहळ्याने या स्पर्धेला सुरुवात झाली आणि पाहता पाहता तिसऱ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. पहिल्या रात्रीमध्ये सुपर 5 मध्ये क्वालिफाय होणारा संघ तो म्हणजेच मंगेश स्मृती खारकोपर. दुसऱ्या रात्रीमध्ये रुद्र अँड रॉय 11 जय हनुमान दापोली संघ थेट पोहोचलेत सुपर 5 मध्ये. जर विचार केला ना या स्पर्धेचा मला तर वाटतं जवळजवळ एकूण 32 संघ होते या स्पर्धेमध्ये. परंतु भरपूर संघाने आग्रह केला की आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे आणि त्याच्यामुळे खऱ्यातनं या बाकी संघांना खऱ्यातनं खेळण्यामध्ये चान्स दिले. कारण प्रत्येकाला वाटतं की शिवाजीनगरची ही स्पर्धा खेळावी आणि आज तुम्ही पाहू शकाल. त्याच्यानंतर 40+ देखील तुम्हाला क्रिकेटचे सामने देखील डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतील. त्यांना देखील शुभेच्छा देऊया. 40+ म्हटल्यानंतर एक धाव आरोग्यासाठी आणि शेर बुढा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है वो पट्ट्या मांस ही खाता है. आणि दमदार त्यांची देखील आपण क्रिकेटिंग शॉट्स करताना पाहायला मिळत आहेत. आज आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरच्या सर्व खेळाडूंनी घेतलेली ही मेहनत तुम्ही पाहताय आणि जसं मैदानावरती क्रिकेट खेळाडूंना वातावरण हवं असतं तसंच वातावरण तुम्ही या ठिकाणी पाहताय. काल प्रसाद पाटील ज्यांच्या गावदेवी कलवे संघानं अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि खास करून शेवटच्या सामन्यामध्ये जी फिल्डिंग पाहिली ना 100% जो दर्जा फिल्डिंगचा होता तो त्यांनी दाखवला होता. आणि हाय व्होल्टेज सामन्यामध्ये शेवटी मात्र त्यांना पराभूत व्हावं लागलं आणि रुद्र अँड रॉय 11 जय हनुमान दापोली संघानं बाजी मारत असताना त्या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये या स्पर्धेमध्ये ते क्वालिफाय झालेत. आमचा व्यासपीठ तुम्ही पाहताय. आमचे तमाम मान्यवर या ठिकाणी आपण पाहताय. त्या तमाम मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आदेश स्पोर्ट्सचं शिवाजीनगर यांच्या वतीनं. केसरी कपाली गंध तुम्हा शिवछत्रपतींचा छंद एकमुखाने गाऊया जगदंब जगदंब जगदंब. छत्रपती शिवरायांना वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली. प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते दिबा पाटील साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. आणि कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना प्रथम पूजूया गणपती बाप्पाला वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली. गेम इज ऑन. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच क्रमांक 3 पहिल्या फेरीतील तुम्हाला पाहायला मिळेल ती पृथ्वी 11 धाकटी डहाणू विरुद्ध गोठिवली 11 गोठिवली. आणि बॅटिंग करत असताना प्रथम सत्रामध्ये धावा बनवल्यात पृथ्वी 11 धाकटी डहाणू संघानं फक्त आणि फक्त 36 आणि 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. पृथ्वी 11 म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की अंजूरमध्ये जे आपण बालेमामा ट्रॉफी पाहिली ते केतन शेट्टरे यांची ही तुम्ही टीम पाहताय. आणि माजी उपसरपंच देखील आहेत अंजूर ग्रामपंचायतीचे. आणि त्याच्यानंतर भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. पहिल्याच बॉलवरती लाऊड अपील केली होती पण पंच सांगतायत यष्टा सोडून हा बॉल होता त्याच्यामुळे नॉट आउटचा इशारा येईल. पहिल्याच बॉलवरती लेग बाईची ही धाव तुम्हाला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचं खातं या ठिकाणी उघडत असताना प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवर आलेत. फलंदाजीवरती भरपूर अपेक्षा होत्या परंतु त्या अपेक्षा फुल ठरल्या. फक्त आणि फक्त धावा 15 परंतु फक्त म्हणता येणार नाहीयेत कारण त्यांनी खऱ्या अर्थानं हा डाव सावरला. एक चांगला टार्गेट सेट करत असताना 37 धावांचा पाठलाग करायचा आहे गोठिवली टीमला. स्वराजला बीट करतायत. स्वराज जर आपण विचार केला तर नवी मुंबईमध्ये सध्या चर्चेला असणारा खेळाडू तुम्ही पाहताय आणि त्याच्या समोर एक अनुभवी तितक्याच ताकदीचा गोलंदाज एक ऑलराऊंडर म्हणून ज्यांची भूमिका. हलकासा लेग कट तुम्ही पाहिलात अगदी समोरून बॉलला टर्न केला आणि तितकंच चांगलं यष्टी रक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती. 1-2 ओव्हर जर कमी धावांचे आले तर षटक आले तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतील. बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न होता तिथे क्षेत्ररक्षक येतात. शॉट एक्स्ट्रा कव्हरला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक धाव वेगाने घेतली. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 2 या धावसंख्येवरती. प्रति ओव्हरचा विचार केला 7.40 ची सरासरी त्यांना राखावी लागेल परंतु इथे पाहावं लागेल पहिल्या विकेटसाठी कितपत भागीदारी जोडण्याचं काम या 2 बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करतात. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये थोडंसं थांबवलं गेलंय या बॅट्समनला. एच एन टायकन खूप
लाऊड साऊंड तुम्ही इथपर्यंत ऐकलात आणि चांगलं यष्टिरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तो विनीत हंबिरे याच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. आत्ताच चर्चा करणं होतं तुषार मोहंती या फलंदाजाची, ज्याने मागची डिसेंबर महिन्यामध्ये आमदार चषकाची स्पर्धा गाजवली होती पेठ संघाविरुद्ध, जिथे 65 धाब्यांचा पाठलाग करत असताना याच तुषारनं दमदार फलंदाजी केली आणि तिथे पेठ संघाला पराभूत करून गोटिवली संघानं तो सामना जिंकला होता. धाबा जरी कमी असल्या, होय आम्ही इतक्या दूरवरून आलो, सहजासहजी सामना सोडणार नाही हेच सांगत असताना पहिल्या पॉवरमध्ये प्रीतम बारीची ही दमदार गोलंदाजी, फक्त आणि फक्त 2 धाबा. पहिल्या पॉवरमध्ये षटक खूप अगदी चांगलं म्हणावं लागेल धाकटी डहाणू टीम कडून, कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये लो स्कोअरमध्ये तुम्ही जेवढ्या धावा वाचवाल ना तेवढाच बेनिफिट तुमच्या टीमला मिळेल. आणि कॅप्टन ॲज अ जबाबदारी घेत असताना त्याने स्वतःला सिद्ध केलंय. नवीन बॅट्समन येत आहेत. प्रमोद चौधरी 3ऱ्या क्रमांकावरती, 1 डाऊनचा हा फलंदाज. तर या स्पर्धेमध्ये एकूण 2000 धावा कंप्लीट झाल्यात. प्रणयचं कौतुक त्याला करावं तेवढंच कमी, कारण तितकीच चांगली त्याची गुणसंख्या लेखनाची जबाबदारी आम्ही सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहतो. स्लॉक स्वीप, व्हॉट अ टायमिंग, फ्लाइट स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पंचांचा इशारा येईल. इट्स अ मॅक्सिमम 6 धावा. आल्या षटकारण डावाची सुरुवात करत असताना माहिती आहे की पहिला गडी बाद झालाय, थोडंसं प्रेशर होतं, परंतु त्या प्रेशरला झुगारून त्याने इथे फटका, अगदी प्रॉपर टायमिंग त्याने बघा, ऍक्शन रिप्ले पाहतच राहिला तो बॉलकडे, गुडघा वाकवला आणि षटकार ठोकला या पट्ट्यानं. अगेन्स्ट द प्रीतम बारी, अजून एक मोठा फटका, स्विच इट, बॉल थर्ड मॅनला ट्रॅव्हल होईल, सीमा रेषा पार. षटकारानंतर आलेला हा चौकार. 4 बॉल अगदी चांगले फेकले होते आणि त्याच्यानंतर आलेले हे 2 मोठे फटके प्रमोद चौधरी याच्या बॅटमधून तुम्ही पाहताय. आणि किती कॉन्फिडन्स होता या फटक्यावरती. पहिला गडी जरी बाद झाला असला त्याला माहिती आहे डाव सावरायचा आहे, आणि तो डावाला सावरत असताना एक षटकार चौकार ठोकला आणि 500च्या स्ट्राईक रेटनं 2 बॉलमध्ये त्याने 10 धावा बनवल्यात. खऱ्या अर्थानं 600च्या स्ट्राईक रेटने त्याने सुरुवात केली डावाची, परंतु पहिलं षटक कंप्लीट होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती त्या 12 धावा. 37 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉलमध्ये अवघ्या 25 धाब्यांची गरज. स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेकर ब संघाचे पुरस्कर्ते सनीशेठ तुपे यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही पाहताय कोटेकर संघ जरी बॅडपॅच मध्ये असला तरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन आणि त्या संघाला पुरस्कृत केलं जात आहे. 24 बॉल 25 धाब्यांची गरज. नवीन गोलंदाज येतोय करण अंबिरे बॉलिंग मार्क वरती येत आहेत. सेकंड पॉवर प्ले. स्वराजला थोडंसं थांबवलं गेलंय. 2 बॉल फेस केले स्वराजने. आतापर्यंत फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. कुठेतरी त्याला थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न केला होता प्रीतम बारी या गोलंदाजानं, परंतु जसे प्रमोद आले फलंदाजीला त्या प्रमोदने मात्र लगातार 2 मोठे फटके लागवत जो थोडासा स्कोर होता त्याला अगदी पुढे सरसवण्याचा प्रयत्न केलाय. सेकंड पॉवर प्ले प्रोग्रेस. 3 खेळाडू तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑन आणि एक स्क्वेअर लेग. आखू टप्प्याचा बॉल, जे हवं असतं बॅटरला तोच बॉल इथे दिलाय आणि बॉल हवाई सफर, सीमा रेषा पार, षटकार. 24 बॉल मध्ये 25 पाहिजे होत्या. या षटकारानं समीकरण आता अगदी सहज आणि सोपं तुम्ही पाहू शकाल. आखू टप्प्याचा बॉल सहज अगदी त्याने बॅटला प्रॉपर कनेक्ट केलाय आणि बॉल मिड विकेटच्या वरून सीमा रेषा पार हा षटकार आलाय. चांगली बॅटिंग. स्वराज थोडासा साचपडत होता पहिल्या ओव्हर्स मध्ये, त्याच्यानंतर त्याला सूर गबसला आणि त्याने लगेचच ठोकलाय षटकार. दोन्ही दूरवरचे संघ एक आपण पाहू शकाल अगदी बोईसर या परिसरातून, म्हणजे पालघरच्या आणि गुजरातच्या अगदी बाउंड्रीवरती वसलेलं हे गाव तुम्ही पाहताय आणि दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेत. जशी अपेक्षा होती ती अपेक्षा मात्र इथे पूर्ण झाली नाहीये, परंतु या धावा वाचवत असताना कुठे ना कुठे थोडीशी या शेवटच्या काही चेंडूमध्ये खराब गोलंदाजी पाहायला. 150 किलोमीटर हा प्रवास दूर करून आलेत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. स्वराज जात आहेत माघारी. निखिल याच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. समोर होता बॉल अगदी पुढ्यामध्ये. चांगला फटका होता, परंतु प्रॉपर जी टायमिंग झाली नाहीये, ताकद थोडी कमी पडली आणि गुड कॅश तिथे चांगला झेल टिपला गेलाय. गरज होती विकेटची, परंतु धावा तितक्या ज्या बनवायच्या आहेत त्या अगदी पुढे वाटचाल करत असताना एकूण 18 धावा झाल्यात. 22 बॉल मध्ये 19 धावांची गरज असेल.
थोडासा बॅकफुटवर तुम्ही पाहताय पृथ्वी 11 धाकटी डहाणू संघ ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही, परंतु स्वतःवर विश्वास असला ना की आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. कारण जगाला आवडेल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल आणि स्वतःला आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून जगाल. आणि या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला आपली छाप सोडायची असेल तर मेहनत तर करावीच लागेल. जिंकायचा ध्यास आणि क्रिकेटचा अभ्यास, मेहनतीची पराकाष्ठा तुम्हाला करावीच लागते. कारण जिंदगी का एक वसूल है, जब तक तुम्हारे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है. आणि क्रिकेट ही असत कि जब तक तुम्हारा बल्ला है तब तक थाट है, वरना क्रिकेट में वाट है. अच्छा खेलेगे तो ताली और खराब खेलेगे तो गाली जरूर मिलेगी. टॅप केलाय बॉलला, शॉटला 30 सर्कलला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, उचलतील बॉलला. गुड कमबॅक, चांगलं कमबॅक षटकार हरल्यानंतर करण अंबिरे इथे कमबॅक करतायत. 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च करत असताना 1 गडी त्याने आतापर्यंत बाद केलाय. प्रॅक्टिस अशी करा की जसं काही तुम्ही कधी जिंकलात नाहीत आणि परफॉर्मन्स असा द्या की जसं काही तुम्ही कधी हरलाच नाहीत. गोलंदाज सज्ज होत आहेत. अगदी जडमध्ये टाकला होता बॉल, पुढ्यात टाकला होता. आउटफील्ड फास्ट आहे या ठिकाणी. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून, थोडीशी मिसफील्ड. बॅकअपला जोपर्यंत खेळाडू येतील तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीनं थेट संघ जाऊन पोहोचलाय. गोटुली 11 गोटुली संघ 20 या धावसंख्येवरती. 20 बॉल 17 धाव्यांची गरज. हळूहळू जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढाच बेनिफिट पृथ्वी 11 धाकटी डहाणू टीमला नक्कीच मिळेल. 50-55 धावा झाल्या असत्या, अजून चांगली फाईट त्यांना करता आली असती. परंतु पाहूया शेवटपर्यंत कसे लढतील. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त एकच धाव मिळेल. चांगलं कमबॅक, गुड बॉलिंग. षटकार आल्यानंतर त्याने स्वतःला सावरलंय आणि लाईन आणि लेंथ अगदी बरोबर हेरली आहे. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं आतापर्यंत करण आंबिरे या गोलंदाजानं. 1 धाव 21 धावा धावफलकावरती. 19 बॉल आणि 16 धाव्यांची गरज. कालच्या मॅचेस तुम्हाला चांगल्या पाहायला मिळाल्या, ज्या शेवटच्या बॉलपर्यंत हाय व्होल्टेज पाहायला मिळाल्या. परंतु मागचा एक सामना पाहिलात जो मुरबी संघानं 1 साइड जिंकला, त्याच्यानंतर या मॅचमध्ये प्रयत्न करतायत. 19 बॉल 16, 3 बॉल एक्स्ट्रा फलंदाजी टीमकडे तुम्ही पाहू शकाल आणि धावा मात्र कमी आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही खेळताना तेव्हा फलंदाजांवरती दबाव, प्रेशर टाकणं गरजेचं असतं. निर्धाव चेंडू टाकणं हे महत्त्वाचं, सातत्याने विकेट घेणं हे देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. 21 धावा आतापर्यंत 11 चेंडू फेकून झालेत. हलक्यातनं बॉलला स्लॅश केला. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक येतील डीप मध्ये. 1 धाव नक्कीच मिळेल. फक्त एकच धाव, एका धावेने दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपले स्ट्राईक रोटेशन करत असताना, परंतु तिथे षटक कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या 22. एक आकड्यांचा खेळ तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवरती. 2 ओव्हर 22 धावा, 2 गडी बाद, 18 बॉल आणि 15 धाव्यांची गरज. प्रीतम बारीचं पहिलं षटक पाहिलं तुम्ही, त्याने धावा खर्च केल्या त्या 12. दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा प्रीतम बारी येतील की कुठला नवीन गोलंदाज इथे वापर केला जाईल हे देखील तितकंच महत्त्वाचं. परंतु कदाचित नवीन गोलंदाज इथे इन ॲक्शन मध्ये तुम्ही पाहताय. ओमकार बॉलिंग मार्कवरती, वेगवान गोलंदाज. कदाचित त्याची हाईट तुम्ही पाहू शकाल आणि कधी कधी उंच बांधेचे गोलंदाज शोल्डरचा नेहमीच वापर करत असतात. परंतु कदाचित एक मॅजिक असं षटक फेकावं लागेल की जिथे कमबॅक करू शकतील. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात ना त्यांनाच यश प्राप्त होतं. आणि इथे यश जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर मात्र शेवटपर्यंत तुम्हाला लढावं लागेल. एखादं चांगलं षटक जे कमीत कमी धावा जर खर्च केल्या तर या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये तुम्ही आपलं आव्हान टिकवून ठेवाल. पण तितकं सोपं नाहीये. 2 गडी बाद झाले असले तरी प्रमोद चौधरीने डाव सावरलाय. 3 बॉलमध्ये त्याने 11 धावा बनवल्यात. ओमकार गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील आणि स्ट्राईक एंडला फलंदाज प्रमोद चौधरी. पहिलाच बॉल फेस करत असताना हलक्यातनं बॉल बॅक टू द बॉलर ड्राईव्ह तुम्ही पाहिलात. निर्धाव चेंडूची समाप्ती. यंगस्टर खेळाडूने भरपूर प्रमोट केलाय. मग कालच्या रात्रीमध्ये राज म्हात्रे जो आपण पाहिलात कलवे संघाचा, त्याच्यानंतर श्रेयस जितेकर जो दापोली संघाचा, चांगले झेल देखील त्याच्या माध्यमातून टिपले गेले. आणि यंगस्टर खेळाडू जेव्हा टीमसाठी चांगला परफॉर्मन्स देतात ना तेव्हा नक्कीच त्यांचा फ्युचर तितकाच ब्राईट असतो आपल्या गावासाठी. आणि कधी कधी काही खेळाडू हवेत असतात, मग त्यांची कॉलर टाईट असते, मग त्यांचा स्पोर्ट्स गॉगल असतो, सिनियरला रिस्पेक्ट न देणं, या काही गोष्टी असतात ना त्या त्यांना खूप अडचणी देत असतात. म्हणून तुम्हाला क्रिकेटमध्ये जर अगदी बनून राहायचं असेल ना, सिनियरचा तुम्ही रिस्पेक्ट करा, त्यांना फॉलो करा. प्रॉपर टायमिंग. परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी फॉलिंग स्वीप तुम्ही पाहिलात, परंतु त्याला झालं विनलं गेलं होतं आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 3रा. हो, या ओव्हरमध्ये ओमकार सांगत असताना जरी धावा कमी असल्या तरी हा सामना आम्ही सोडणार नाहीये, कारण आम्हाला
आमदार चषकाची स्पर्धा आठवते आत्ताच झालेली कोपरुलीच्या मैदानावरती रोशन शेठ पाटील 12-12 किंग, जिथे सुपर 12ची मॅच, सुपर 12ची मॅच होती. आणि मयूर त्या ठिकाणी हायवे दिवा आणि मॅच होती. मला तर वाटतं चेंज द गेम वडवली ब संघ. शेवटी काहीतरी 6 बॉलमध्ये 6 बॉल नाही तर 12 बॉलमध्ये 9 ते 10 धाब्यांची काहीतरी गरज होती. तेव्हा मॅसेज गेला होता ॲडव्होकेट प्रथमेश म्हात्रे यांचा की तुम्ही सामना सोडू नका. आणि तेव्हा तो सामना त्यांनी सोडला नाही आणि शेवटपर्यंत लढत राहिले. आणि 1 बॉल 4 धाब्यांची गरज त्या ठिकाणी आली वडवली ब संघाला. आणि थेट तिथून शुभमने षटकार ठोकला आणि तो मॅच जिंकत असताना वडवली संघ त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला. धावा कमी आहेत म्हणून तुम्ही सामना सोडू नका. का शेवटी शेवटच्या क्षणाला डाव तुमच्या बाजूने देखील येऊ शकतं. कारण किती मोठा पाठिंबा असला ना तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच खरी किंमत. परंतु मैदानावरती पाहूया दोन्ही संघ अजूनपर्यंत लढतायत. 16 बॉल आणि 15 धाब्यांची अजूनही गरज असेल. 40+ मास्टर देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील डे नाईट फॉर्मॅटमध्ये. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. पुढ्यात टाकला होता बॉल, मिड ऑफ क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. 3 बॉलवरती एकही धाव नाहीये. चेतन ठाकूर, काल मात्र आम्हाला लवंगचा आणि अद्रकचा चाय चुस्की दिली. बंपा चाय पाहिला, येवले चाय पाहिला, पंढरपूर चाय पाहिला. चेतन आम्ही चाय चुस्की घेतली काल. 15 बॉल 15 धाब्यांची गरज. राईट स्टार्ट नाव दी बॉलर ओमकार. गुड स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट दिले त्याने गोलंदाजीवरती. बॅकफुटवर ढकलला आता गोटवली टीमला, कारण मॅच मध्ये तो पलटवार करतोय. 15 बॉल 15 धाब्यांची गरज. याच क्षणाची गोलंदाजीची गरज होती. तो पृथ्वी 11 धाकटी डहाणू टीमच्या कॅप्टनला प्रीतम बारी याला तो थोडासा महागडा ठरला. परंतु सेकंड स्पेलचा कोटा कोणता गोलंदाज घेईल. अजून एक निर्धाव चेंडू, सलग 4 बॉल इथे निर्धाव आलेत. स्वतःला सिद्ध करत असताना यंगस्टर गोलंदाज. चेतनला पाहू शकाल, एंटरटेनमेंट आहे मित्रांनो. सातत्याने नेहमीच त्यांनी दिलंय त्यांच्या प्रेक्षकांना. 14 बॉल 15 धाब्यांची गरज. एक बॉल या क्षणाला निर्धाव, खूप महत्वाचा दोन्ही टीमसाठी. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतायत ओमकार. हलक्या हाताने बॉलला टॅप केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, डीपला उचलतील बॉलला. तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय. गोटिवली 11 गोटिवली क्रिकेट संघ आतापर्यंत 23 या धावसंख्येवरती. 13 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, परंतु लढण्यातच शान आहे. लढतायत दोन्ही संघ मैदानावरती. आणि नेहमीच आम्ही सांगत असतो की आयुष्यामध्ये किती संकटे आली ना, त्या संकटांच्या छातारावरती पाय देऊन उभं राहायचं, रडायचं नाही तर लढायचं. आणि हे दोन्ही संघ तितक्याच ताकदीनं तितक्याच जोमानं मैदानावरती प्रेक्षकांना चांगला खेळ दाखवतायत. डावखुरे हाताच्या फलंदाजाला राऊंड द विकेटने पाहिलात, परंतु उजव्या हाताच्या फलंदाजाला ओव्हर द विकेटने आलेत. आणि मिड विकेटला मात्र सीमारेषे लगत हा झेल टिपलाय. आणि तितकीच चांगली गोलंदाजी. एकदा बॉलिंग आवडली असेल तर ओमकारसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. फक्त एकच धाव त्याने खर्च केली आणि 1 गडी बाद 2 गडी बाद केलेत. म्हणजे आता मॅच मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला कलाटी पाहायला मिळेल. लोबो फुल टॉस बॉल, प्रॉपर टायमिंग करू शकत नाहीये, ताकदीचा तितका वापर पाहायला मिळाला नाहीये. आणि बॉल खेळाडूच्या हातामध्ये. झेलबाद फलंदाज होईल. धक्का क्रमांक लागेल 4था. थोडीशी शॉर्ट मीटिंग तुम्ही पाहू शकाल, कारण त्यांना माहिती आता या षटकानं मॅच मध्ये पुन्हा एकदा त्यांना कमबॅक करून दिलंय. 12 बॉल आणि 14 धाब्यांची गरज. रुणाल म्हात्रे नवीन फलंदाज. स्वराज, तुषार, प्रमोद चौधरी, हर्षन पाटील हे फलंदाज बाद झालेत. रोहित म्हात्रे आणि रुणाल म्हात्रे. आता म्हात्रे बंधूवरती ही खऱ्या अर्थानं जबाबदाऱ्या असतील, कारण कधी कधी असं म्हटलं जात प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून म्हात्रे शांत आहे, परंतु इथे मात्र शांत राहील का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. गंजण्यापेक्षा झिजणं केव्हाही चांगलं असतं, कारण यशाजवळ पोहोचण्यासाठी तुम्हाला कधी शॉर्टकट रस्ता नसतो. आणि तुम्हाला आता झिजावं लागेल. झिजाल तरच तुम्ही टिकाल, कारण आम्ही नेहमी सांगत असतो हाताच्या रेषेमध्ये तुम्हाला भाग्य शोधण्यापेक्षा तुमच्या कपालावरती तुमचं भाग्य शोधा, तुमच्या घामामध्ये. कारण मेहनत कराल तिथेच तुम्हाला फायदा मिळेल, क्योंकि सब्र का फल हमेशा मीठा होता है. गोलंदाजीमध्ये चेंजेस होईल. 2500 लोक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या तमाम प्रेक्षक मायबापांचं आम्ही आदेशपोट शिवाजीनगर यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. कारण असं म्हटलं जातं की प्रेक्षक विना स्पर्धा अधुरी असते. प्रेक्षक या स्पर्धेचे मायबाप असतात. आणि त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आणि आमच्या व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं आम्ही आदेशपोट शिवाजीनगर यांच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. भरपूर रिक्षावाले देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. त्या रिक्षावाल्यांसाठी देखील आपण नेहमी सांगत असतो, तो असतो रिक्षावाला. सकाळी उठून धंद्यावर जात असतो, तरुणीला जॉबला सोडत असतो आणि
नेहमीच तुमच्या मदतीमध्ये जर तुमच्या घरी कोणी आजारी पडला तर अंधाऱ्या रात्रीमध्ये जीवाची न पर्वा करता तो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सोडत असतो, तो असतो रिक्षावाला. राऊंड द विकेटने पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलला अडवतील तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. 11 बॉल 13 धाव्यांची गरज. कदाचित वाटलं होतं की 3 ते 4 षटकामध्ये ही मॅच संपेल, परंतु या मॅचला अजूनही बॅलन्स ठेवलंय. तुम्ही पाहू शकाल तिथं पृथ्वी 11 धाकटी डहाणू टीमच्या गोलंदाजांना खास करून कौतुक करूया ते ओमकार या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा सेकंड स्पेलचा कोटा तुम्ही पाहू शकाल. या ठिकाणी प्रीतम बारी आलेत गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जरी धावा खर्च केल्या असल्या त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते आलेत सेकंड स्पेलचा कोटा घेऊन, परंतु इथे मात्रे ब्रदर्सची जोडी रोहित आणि रुणाल कितपत थांबवण्याचा प्रयत्न होईल या दोन फलंदाजांना. 11 बॉल 13 धाव्यांची गरज असताना आखू टप्प्याचा बॉल रिव्हर्स शॉट केलाय. बॉल थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे जाईल. चौकारासाठी महत्वाच्या क्षणी हा निर्णायक चौकार आलाय. गरज होती, साधारण प्रेशर होता फलंदाजांवरती आणि त्या प्रेशरला झुगारून आता इथे ठोकलाय फलंदाज रुणाल मात्रे यानं आल्या चौकार. 400च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी तुम्ही मैदानावरती. 4 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय आतापर्यंत 28 या धावसंख्येवरती. 37 धावेंचा पाठलाग करत असताना 10 बॉल 9 धावेंची गरज. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोक्यात. अरे कलू दे बेड्या आकाशाला खरी तुझी अवकात. आता या मैदानावरती स्वतःची अवकात तुला सिद्ध करावी लागेल, कारण तू क्रिकेटसाठी आलाय आणि क्रिकेटचा खेळ तुला जिंकायचा असेल. तुला आता तुझे खेळाची अवकात दाखवावीच लागेल. पुढ्यात टाकला होता बॉल, बॅक टू द बॉल ड्राईव्ह, गुड कमबॅक, टॅप केलाय बॉलला, परंतु तिथे क्षेत्ररक्षण चांगलं. 9 बॉल 9 धावेंची गरज. कदाचित हेच सांगतायत तुम्ही हे चेंडू डिलिव्हर करा. हाकू टप्प्याचे बॉल जेवढे तुम्ही फेकाल तितकाच वेल फलंदाजाकडे पाहायला मिळतो. गुड बॉलिंग. 9 बॉल 9 धावेंची गरज. यावेळी देखील अगदी बुंद्यात बॉल तुम्ही पाहिलात. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील बॉलला. फक्त एकच धाव. हळूहळू या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पृथ्वी 11 धाकटी डहाणू क्रिकेट संघ. आणि मगाशीच उल्लेख केला होता जर 50-55 असत्या तर चांगली अजून फाईट पाहायला मिळाली असती, परंतु कदाचित तुषार बाद झाला, स्वराज बाद झाला आणि भरपूर आता जबाबदाऱ्या मधल्या फळीतील फलंदाजांवरती. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संधी त्यांनाच देतो की ज्याच्यामध्ये क्षमता असते आणि कदाचित ही क्षमता आता दोन्ही संघांनी दाखवली आहे. रोहित आणि रुणाल ही जोडी मैदानावरती. प्रीतम बारी आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात. 8 बॉल 8 धाव्यांची गरज. शेवटचे 2 बॉल तितक्याच महत्वाचे असतील या ओव्हर्स मध्ये. एखादा मोठा फटका गोटिले टीमच्या बॅट्समनच्या बॅटमधून आला तर सहज होईल त्यांच्यासाठी सामना, परंतु जर इथून सलग 2 बॉल जर निर्धाव आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकेल पृथ्वी 11 धाकटी डहाणू क्रिकेट संघ. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत डावखुरे हाताचा फलंदाज रोहित साठी. आखू टप्प्याचा बॉल शॉर्ट पॉइंटच्या वरून डीप पॉइंटला बॉलला फेकून दिलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु भरपूर दूर राहिले. तोपर्यंत बॉल जाईल सीमा रेषा पार आणि विजयाकडे वाटचाल करणारा हा चौकार असेल. आता शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी 4 धावेंची गरज. आपण चंदन असल्याची घोषणा चंद्राला कधीच करावी लागत नाही आणि इथे स्वतःला सिद्ध करत असताना 7 बॉल 4 धावेंची गरज. व्हेरी गुड बॅटिंग. निर्णायक क्षणी हा चौकार आलाय. रोहित थोडासा थांबला विकेटवरती. 4 बॉल त्याने फेस केले. अवघ्या 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. त्याच्यानंतर आलेला हा त्याच्या बॅटमधून चौकार. रुणालने देखील एक रिव्हर्स शॉटचा चौकार तुम्ही पाहिलात. हे 2 चौकार या क्षणाला महत्वाचे ठरलेत. ते गोठिवली 11 गोठिवली टीमला फिटिंग मध्ये काही चेंजेस करत असताना शॉट मिड विकेटला तुम्ही पाहू शकाल. शॉट मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक. ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, उचलतील तोपर्यंत 1 धाव मिळेल. 4थं षटक देखील या ठिकाणी समाप्त होईल आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या एकूण 34. प्रीतम बारेने 2 षटकामध्ये 22 धावा. महत्वाचा गडी त्याने अगदी सर्वाधिक धावा या ठिकाणी खर्च केल्या आणि कदाचित त्याच्यामुळे थोडासा हा संघ बॅकफुटवर आला की काय हे प्रश्नचिन्ह आता विचारले जातील ते धाकटी डहाणू टीमच्या पाठीराख्यांकडून. 6 बॉल 3 धावेंची गरज. नेक्स्ट मॅच स्वराज सेंटर बाजीस 11 भैरवनाथ गोठेकर बी आणि त्यांना फाईट करेल अभि यांचा संघ बोनकोडे क्रिकेट संघ. 2 ताकदीचे संघ. पहिल्या फेरीतील शेवटची हा मॅच तुम्ही ही पाहू शकाल, कारण मगाशी उल्लेख केला आपण स्वप्नील की सामना थोडासा लेट सुरू झालाय. 8ला सामना सुरू झाला होता, परंतु रिकव्हरी कदाचित केली आज सर्व संघ तितकाच प्रॉपर वेल घेत आहेत. ज्यांना 25 मिनिटाचा अवधी आम्ही देतो 25 मिनिटांमध्ये आम्ही परफेक्ट त्यांचा पहिला डाव देखील संपुष्टात पाहतो, कारण 8 वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता आणि जवळजवळ 3 सामने देखील आता अगदी लवकरच कव्हर झालेत. काल मला तर वाटतंय पहिल्या फेरीतील शेवटचा सामना 11:15च्या आसपास स्टार्ट झाला होता आणि इथे
11:30च्या आसपास 11:20 झालेत. 6 बॉल 3 धावेची गरज. अमरीला फिल्डिंग पाहायला मिळेल का? एक एक धाव वाचवली जाईल का? आता कॅप्टनकडे भरपूर लक्ष असेल या क्षणाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत निखिल आकरे. कोणती वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्व आणून देतो. आता इथे पराक्रम करावाच लागेल कारण मॅच तितकी इम्पॉर्टंट. गोलंदाज सज्ज. 6 बॉल 3 धावा. पहिलाच बॉल राऊंड द विकेट आले होते. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. जज करतील बॉलला आणि पहिल्याच बॉलवरती दे धक्का. होय, अजून मॅच संपलेली नाहीये कारण यावेळेस विकेट घेत असताना निखिल आकरेला तुम्ही पाहिलं, जर त्याने गोलंदाजी ओमकार सारखी केली तर मात्र गोठिवली टीमला अडचणीमध्ये वाढ होऊ शकते. 5 बॉल 3 धावेंची गरज. नवीन फलंदाज येत आहेत भूषण मात्रे. गडी बाद झालाय. एकूण 5वा धक्का. निम्मा संघ गारद झालाय. अवघ्या 37 धावेंचा पाठलाग करायचा होता आणि ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत धाकटी रानू संघानं इथे बनवून दिले. कारण त्यांनी का मी इतक्या दूरवरून प्रवास 150 किलोमीटरचा प्रवास करून आज या उल्वेनोड नगरीमध्ये आलो त्याचं उदाहरण त्याने सादर केलंय. कारण असं वाटलं होतं की ही मॅच वन साइड होईल, परंतु ओमकारची गोलंदाजी, त्याच्यानंतर करण अंबिरेची गोलंदाजी आणि निखिल आता सध्या स्वतःला सावरत असताना. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम, तसेच क्रिकेट खेळात कुंभार देणारा म्हणजे मेहनत आणि अभ्यास आणि सराव. ठाम राहायला शिकावं आणि इथे ठाम राहायला तुम्हाला राहावं लागेल. कारण इथे जो निर्णय घेतला होता खास करून टीम गोठिवलीने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि या स्पर्धेमध्ये विचार केला तर जास्तीत जास्त धावा डिपेंड झाल्यात, वाचवल्या गेल्यात. आणि कालच्या रात्रीमध्ये फक्त 1 ते 2च सामने चेस झालेत, तेही दापोली संघानं फक्त चेस केलेत. बाकी 5 मॅचेस डिपेंड धावा वाचवल्या गेल्यात. परंतु या मॅच मध्ये पाहावं लागेल 5 बॉल 3 धावेंची गरज. हलक्या त्यानं बॉलला पुश केलाय. पुश राहो खुश राहो. गोलंदाज स्वतः जात आहेत त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय तो 34-35 या धावसंख्येवरती. 4 बॉल आणि 2 धावेंची गरज. 3 बॉल मध्ये 5 रुणाल. भूषण मात्र आलेला त्याने सिंगल घेतली. त्याला माहिती आहे रुणालच्या बॅटमधून एक चौकार आलाय. त्याला स्ट्राईकला आणणं खूप महत्वाचं असेल आणि त्याला इथे आता स्ट्राईकवर आणत असताना सेम स्कोर तुम्ही पाहू शकाल. अगदी 4.2 ओव्हरला प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 35 धावा होत्या आणि तशी स्थिती आता स्कोरिंग अनालिसिस तुम्ही पाहू शकाल. आमचे साथी गुणलेखक आम्हाला ही माहिती देत असताना एस प्रीतम बारी काही पंचांशी या ठिकाणी चर्चा करत असताना आयुष्य मगरीसारखं जगावं. जेव्हा परफेक्ट झडप मारायची असेल ना तेव्हाच हालचाल करायची. आणि कदाचित इथे तुम्ही दोन्ही संघ पाहू शकाल परफेक्ट झडप कधी मारणार. 4 बॉल 3 धावेंची गरज. हाय व्होल्टेज सामना. यस अंपायर, इट्स अ नो बॉल कॉल. यस अंपायर, 90 डिग्री रोटेशन. चला पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. तर 1+1 आय थिंक मग 2 धावा जोडल्या जातील. अवघ्या 1 धावेची गरज आणि त्यात फ्रीड 6 बॉल. म्हणजेच तुम्ही विचार करा की सामना हा जरी झेल घेतला तरी सामना फिनिश झाला आणि सामना जिंकलाय गोठिवली 11 गोठिवली संघानं. अभिनंदन. बट हार्ड लक टीम. धाकटी डहाणू क्रिकेट संघ भरपूर चांगला खेळ आपण खेळलात या स्पर्धेमध्ये आणि मात्र शेवटच्या क्षणाला आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि आपण इतक्या दूरवरून प्रवास करून आलात, चांगला खेळ दाखवला, प्रेक्षकांची मनं जिंकली. हार्ड लक. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. चला लाईन अप करून धाकटी डहाणू क्रिकेट संघ मैदानातून बाहेर आणि लाईन अप करून मैदानामध्ये गोटेकर क्रिकेट संघ जा, गोठिवली संघ जा, शेक हँड करा, हस्तांदोलन करा आणि एक दुसऱ्याला शुभेच्छा द्या. मॅन ऑफ द मॅच स्वराज ठरलेत, ज्याने 2 ओव्हरमध्ये 11 धावा दिल्या आणि 2 महत्वाचे गडी बाद केले. तो स्वराज ठरलाय या मॅचचा हिरो. या जाऊया नेक्स्ट मॅच साठी जोडले जातील या ठिकाणी आमचे कुणाल दाते सर, एक दमदार समालोचक. तर